मंडळी, आज आपण बघणार आहोत पनीरची भाजी, पालक पनीरची भाजी। एकदम घरच्या पद्धतीनं बनवणार आहोत आपण आज। आणि जे हाताखालचे जिन्नस असतात घरी तेच वापरून करणार आहोत। फुकटचं असं मार्केटातून विकत आणलेलं किंवा असं खूप मसाले नसताना घरच्या घरी आणि मस्त चविष्ट भाजी होणारी पालक पनीरची भाजी करणार आहोत। चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया। हे बघा, स्वच्छ असं पालक छान धुवून घेतलं आहे मी पाण्यातच अजूनही। पालकीचं एक बंच पूर्ण घेतलं आहे मी। आता याला एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला। बघा, मी मांडलं आहे आता पालक छान, ग्लासभर पाणी टाकलं आहे मी। पनीर घेतलं आहे तर मी एक पावभर पनीर आहे। आता याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया। बघा, पालक मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केली आहे। आता आपण याची प्युरी करून घेऊया। बघा, पनीरचे असे छान तुकडे करून घेतले आहे छोटे छोटे। आणि आता आपल्याला फ्राय करायचे आहे। बघा, पातेलं ठेवलं आहे, तेल तापलं आहे आता छान। हलके हलके फ्राय करून घ्यायचे आता। बघा, टाकल्या छान रंग आलाय। आता या काढून घ्यायची। बघा, छान असे तळले। आता अशाच प्रकारे आपण पुन्हा हे पण तळून घ्यायचे। अशाच प्रकारे पूर्ण पनीर फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। बघा, काय ग? हो, बघा, पूर्णच पनीर फ्राय करून झालं आहे आता छान। ह्याच तेलामध्ये आपल्याला भाजी करून घ्यायची। आलं लसूण पेस्ट टाकायचं आहे। छान असं तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं छान। इकडे बघा, फाईन अशी प्युरी करून घेतली आहे मी पालकाची। बघा, छान असं लाल झालं। आता तिखट टाकायचं, तुम्ही कितपत तिखट खाताय त्यावर तसं टाकायचं। हळद, मीठ चवीप्रमाणे। एक 2 मिनटं मसाले आपण शिजू द्यायचे। एक दोन मिनटं मसाले शिजवल्याच्या नंतर हे बघा, आता मी टाकते थोडासा काळा मसाला। काळा मसाला छान असं परतून घ्यायचा आणि इकडे परत आणि ही प्युरी इथे टाकून द्यायची। गॅस मी
फुल केला आहे. आता हे पाणी पण टाकायचं. आणि 2 मिनटं शिजू द्यायचं. हे बघा, पनीर फ्राय केले होते ते पाण्यात वगैरे ठेवायची काही गरज नाही आहे. भाजीत टाकल्याबरोबर असेच नरम येतात. आता आपल्याला भाजीत टाकायचं आहे पूर्ण पनीर. बघा, आता आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे. पाणी घालूया. पुन्हा थोडंसं पाणी घालायचं. आणि बस एक उकळी काढून घ्यायची. झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची. बघा, भाजीला छान असा कटका आलाय. आता भाजी झाली आहे. सांबार टाकायचं आणि सर्व करायचं. सांबार टाकलाय आता छान. आणि गरमागरम खायला घ्यायची. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.